नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दिवसभर मार्केटमध्ये तेजी टिकून होती। शेवटच्या दीड तासात मात्र प्रॉफिट बुकिंग बघण्यास मिळालेलं आहे, त्यामुळे घसरण झालेली आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 32 पॉईंटने घसरून 76,139 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 14 पॉईंटने घसरून 23,031 वर बंद झालेला आहे। सलग 7व्या दिवशी बाजारात घसरण बघण्यास मिळालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई मेटल इंडेक्स 1.26%, बीएसई रियालिटी इंडेक्स 0.72% वर आहेत। बीएसई आयटी इंडेक्स 0.93% खाली आहे। बीएसई मिडकॅप इंडेक्स 0.07% वर आहे। बऱ्याच दिवसानंतर आज मिडकॅप इंडेक्समध्ये थोडीशी का होईना वाढ बघण्यास मिळालेली आहे। बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 0.43% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: बजाज फिनसर्व 3.39%, सन फार्मा 3.10%, टाटा स्टील 3%, बजाज फायनान्स 2.37% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अडानी एंटरप्राइजेस 4.62%, अडानी पोर्ट 1.54%, हीरो मोटोकॉर्प 1.47%, इन्फोसिस 1.07% अशी घसरण आहे। आज एफआयआयने 2790 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2935 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज हिंदाल्को, अशोक लेलँड सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।